3 डिसेंबर 2022 ला रिलेशन चालू झालेलं. यांना काय परवडतं? आणि बाकी बसले ते 7-8 जण आहेत आणि आम्ही दोघं आणि तिथे ऑफ सीझनला इथे कोणीच नसतं मॉल मध्ये, अख्खा मॉल खाली पडलाय. दे दे प्यार दे टू. हा मी बरोबर बोलले ते प्यार दे टू मूवी. मम्मीला ना ऍडमिट केले, तिची तब्येत बरोबर नाही म्हणून. आम्ही पहिल्यांदा KFC ला नेला आणि मॉलमधले गेम खेळलेला. त्याच्यानंच नाही आवडत, पैसे वाया गेले. 600 रुपये. आणि स्नेहा पहिला गेम, म्हणजे मी स्नेहाला हा जिथून देतो का बघूया, गेम खेळूया आपण मला हा नाही वाला. वाटत आम्हाची गाईस हा आमच्यावर खूप जळतो. आम्ही मला बोललाय की मी माझ्या पोरांसाठी 10,000 वाला कार्ड मी करणार, म्हणजे त्याचे रिचार्ज करणार. अरे भाई जीवाला खायचं. हा आता पकड त्याला. अरे काही 2 वेळा तर गेलेत आमचे पैसे, आता हे तिसरा टाइम. शर्ती सोडून इथे आपण भेटायला आलं हिला. भेटले होतं ते पण स्नेहाने भेटायला आलं. तर मित्रांनो कशा आहात तुम्ही सगळे. तर आज आहे आमच्या रिलेशनला 3 वर्ष पूर्ण झाले, 4थं लागेल. 3 डिसेंबर 2022 ला रिलेशन चालू झालेलं. आता 2025 आहे. आणि लास्ट इयर आम्ही ब्लॉग बनवलेला लास्ट इयरचा ना. काय बनवलेला. काय बनवलं मी बनवलेला ना, टॅटू काढलाय तिथे. हा आणि यावर्षी काय गिफ्ट वगैरे काय देणार नाही, कारण जुनं झालंय, प्रेम जुनं झालंय. मागच्या वेळेस स्नेहाने जरा मोठं गिफ्ट दिलेलं ना. मग आता मी दमली, गिफ्ट देऊन देऊन दमली. तर आता आम्ही चाललो असं दोघं जण फिरायला. मी चाललो मूवीला. प्लॅन झालाय, अचानक प्लॅन झाला, जाणार होतो विरार साईडला बीचला वगैरे, पण नंतर एवढं लांब कसं जायचं वगैरे म्हणून मग आता आम्ही चाललोय विरार इथे एक्सपिरियाला मूवी बघायला. जाऊन काय काय 4:35 ची मूवी आणि त्यात 4-5 झालेत. तर आपण पोहोचू पटापट पहिले आणि मग पहिले मूवी बघू, मग थोडं फिरू बिरू. हा आणि मग मी तर तुम्हाला थोडस काय काय एन्जॉय वगैरे करू. दोघंच आहे तर एवढं काय करणार नाही, पण तरी आपण करू. पहिल्यांदा घेऊन चाललाय मॉलला मूवी बघायला, ते पण दोघं जणच. आता असं मूवी कधी बघायला नेत नाही आम्ही पण दोघंच नाही गेलो, पण मूवी वगैरे कधी स्वतःहून आवर्जून नेत नाही. आणि फर्स्ट टाइम नेतो ते पण स्वतःच बोलला. आणि मला पण आवडत नाही मूवी मॉल मध्ये फिरायला वगैरे. तर आता जाऊ फिरू बिरू आणि मग भेटू तुम्हाला. बुकिंगला लावण्यासाठी डिकी चेक केली. पैसे विषय घेतात बाई इथे पार्किंगचे 30 रुपये. आज लुटणार आहे बिचारा माझ्याकडे. चला पार्किंग. तर आता आम्ही आलोय, गाडी पार्किंग वगैरे केली. मी माझ्या ह्याच्यात घेत होती, पण तेवढ्यात मला फोन आला आणि मला समजलंच नाही. नंतर मी असं करून बघितलं तेव्हा मला समजलं. तर आता जाऊ कुठे, थिएटरवर आहे ना, थर्ड फ्लोअरला. मूवी बघू, चांगला वाटला तर तुम्ही पण बघा. आम्ही आलोय कोणता मूवी बघायला, काय मूवीचं नावच विसर दे. मूवी बघायला आलो, मूवीचं नाव नाही माहिती आम्हाला. किती बालिश आहे यार. 2 मूवी आहे, म्हणजे पार्ट 2 आहे, पण कोणता आहे लक्षात नाही आहे. कॉमेडी पिक्चर आहे, पण म्हणजे कॉमेडी पण आहे आणि त्याच्यात लव्ह स्टोरी आणि कॉमेडी. तर बघू काय रे मी सांगतो दे दे प्यार दे ना, असं काहीतरी मूवी ना, दे दे प्यार दे असं काहीतरी मूवी आहे. तर तो मूवी बघायला आला. थांबा नाव बघता आणि तुम्हाला परत. ऑफ सीझनला इथे कोणीच नसतं मॉल मध्ये, अख्खा मॉल खाली पडलाय, कोणीच नाही मॉल मध्ये. हे बघा, दे दे प्यार दे टू. हा मी बरोबर बोलली, दे दे प्यार दे टू मूवी. 10 मिनिट दाखवतात, 10 मिनिटात चालू होणार आहे शो. तर आता आम्ही जातो, आमच्या सीटवर बसतो आणि तुम्हाला भेटू. मूवी थोडंसं काय काय आम्ही दाखवू तुम्हाला, कारण जास्त नाही दाखवता येणार, मग कॉपीराईट पडेल बाई. कॉपीराईट पडणार. मग आम्ही थोडं स्टार्टिंग दाखवू आणि थोडंसं काहीतरी असं गाणं वगैरे आलं तर मग आम्ही ते दाखवू. तर आता मिळतो आपण तुम्हाला पुढे. काहीच आता आलोय, आम्ही पोचलो इथे. मी तिकीट चेक करते. काही
चेकिंग झाली पाहिजे आता आमची. स्क्रीन नंबर 5 ला यायचं. स्क्रीन नंबर आणि आम्ही 5. आता ठरवलं आहे की आता मूवी बघून झाल्यावर काय काय करायचं. आम्ही पहिल्यांदा KFC ला नेणार आणि मॉलमधले गेम खेळायला येणार. पण त्याच्यानंतर गेमचे पैसे माझ्याकडून नंतर घेणार आहे तो 600 रुपये. आता आम्ही किती नंबर आहे? 5 स्क्रीन नंबर 5. आपल्याला इथे जायचं. तुम्हाला आतमध्ये जाऊन भेटतो आता डायरेक्ट. जगन्नाथ ज्वेलर्स ह्या साईडचा फोन. बोलायचं होतं म्हणून व्लॉग चालू केला. काहीतरी तो बोलतोय. बोल. काही त्याने पिक्चरला आलोय पण आता पिक्चर मूवी आपला थिएटर अख्खा खालती. कोण सोबत यांना काय परवडतं. आणि बाकी बसलेत ते 7-8 जण आहेत आणि आम्ही दोघं आणि तिथे 2-4 आहेत आणि अजून थोडं मध्ये कुठेतरी 2-4 आहेत. म्हणजे असे मिळून समजा 20-1 जणच आहेत. जास्त काय नाही ते. तर आता थोड्या वेळात मूवी चालू होईल. तर आता आपण भेटू. ट्रेलर चालू. बाय. काफी दूर नहीं है, डेली ट्रैवल काफी बढ़ जाए. क्या कमी थी उस घर में? शादी होगी, बच्चे होंगे, बच्चों को खेलने के लिए दौड़ने के लिए जगह चाहिए कि नहीं? तूने सिखाया ना ये. स्मार्ट है तू, लाइफ की सही प्लानिंग की है तूने. 10-15 साल झेलना है इसको, उसके बाद आधा पैसा तेरा. चालू. हाँ माँ, मैं निकल रही हूँ आज. नहीं, कोई जरूरत नहीं है किसी को भेजने की, मैं मैनेज कर लूंगी. अच्छा गाईज आता इंटरवल झालाय. मध्यांतर. ए नाही का पागल. पागल आहे भैया. असंच खालती आता आम्ही काय खाणार नाही बाहेर जाऊन खाणार. कारण आम्हाला नंतर खायचं KFC. आणि आम्ही KFC चं खाणार आणि त्याच्यानंतर मग KFC चं खाणार. पहिला आम्ही जाणार गेम्स खेळायला आणि नंतर मग KFC चं खायला. मस्त मूवी तर तुम्हाला दाखवू नाही शकत. म्हणून आम्ही तुम्हाला game आम्ही छान आहे पण खेळणार नाही. मूवी छान आहे. इंटरव्ह्यूच्या आधीचा तर चांगला आहे मूवी. आता इंटरव्ह्यूच्या नंतरचं माहित नाही कसं असेल पण आधीचा खूप चांगला आहे. हा मस्त कॉमेडी पण आहे, थोडं सिरियस वाला पण आहे आणि लव्ह स्टोरी पण आहे. नंतर तुम्हाला सांगतो काय लव्ह स्टोरी. हा. टाइम झोनचा कार्ड. स्नेहा छोटी झाली आहे आता. ॲप डाउनलोड करून ते काहीतरी कार्ड रजिस्ट्रेशन करायचं आणि स्नेहा पहिला गेम म्हणजे मी स्नेहाला हा जिंकून देतो का बघूया. गेम खेळूया आपण. हा वाला अमय वेस्ट ऑफ मनी करणार आहे मला सांगितलं. आपल्याला काय आता 500 रुपये घालवायचे तर कसे तरी घालवायला लागतील. आणि वेस्ट ऑफ मनी करणार आहे मला माहिती. मग नाही घ्यायचं होतं ना बाहेर. मला खेळायचं. डेअरी मिल्क घेऊन देऊ तुला. तू इकडनं घेऊन देऊ शकतो. 70-63. हा सगळ्या माझ्याकडे अशी मावशी एक एवढी याच्यावर थोडी मोठी आहे आणि अजून एक मोठी आहे सगळ्यात. तो एक गेम. खूप गेम आहेत. बघू आता आम्ही 510 रुपयामध्ये कोणते कोणते गेम खेळतो आणि नंतर स्नेहाच्या मनात आलं स्नेहा परत रिचार्ज करणार आहे त्याला. ते काय तिथे असणार. अवेलेबल ॲपल एअरपॉड्स आहेत त्याच्यात. तर ते बघ ॲपल एअरपॉड्स, बोटचा स्पीकर, हवा हा स्पीकर, मार्शलचा, सायकल, ड्रमर नाही हे घेतलंय कार्ड आणि ते रजिस्ट्रेशनच नाही होते. पैसे वाया गेले. 600 रुपये. माझ्या मोबाईलमध्ये तर होतच नाही. OTP नाही येत आणि ह्याच्या मोबाईलमध्ये पण नाही येत. सेम काहीतरी उलटा गेम चालू आहे इथे. झालं फायनली. जा खेळ आता.
अरे दिला त्याने विंडो स्टार्ट. हा उचल खाली घे. अरे नाही पाठी नको जाऊ. हा बघ ना इकडे पुढेच आहे. अरे खाली घे. हा आता पकड त्याला. अरे हा काय कामाचा नाही. झाला स्टार्ट झाला. खालती जा टायमिंग पण आहे वाटतं. ते नको खालती जा ना अजून. ते बटन एकदा दाबलं की झालं. बटन एकदा दाबलं की झालं. अरे ते बटन दाब खालती जा. आता दाब. अरे दाब बटन. लॉगच नाही घेतलं. उदास झाली. 300 रुपये घालवलेले आहेत काय यार मजा नाही येते. गाईज 2 वेळा तर गेलेत आमचे पैसे. आता हे 3रा टाइम आम्ही छोटेवाले काढतोय. बघू हे झालंय चालू. 85 रुपीजच राहिले आमचे गाईज. आता बघू गाईज येत आहे का काय आमच्याकडे. त्याने टाकलाय झोल टाकलाय. आता बघू झोल जातो का. गाईज पैसे वाया गेलेत गाईज. आता 85 रुपीज राहिलेत गाईज. काहीच फायदा नाही आला. 600 रुपये गपागप उडलेले आहेत. 600 रुपयाचा गाईज काहीतरी खाल्लं असतं आम्ही. 600 रुपये गाईज खाल्लेत आम्ही. हा नाहीत तेवढं आपल्याकडे. बॅलन्स 85 रुपीज राहिलेत गाईज. बघू शकता तुम्ही. आता आपल्याला छोटा गेम खेळायला लागेल काहीतरी. हा घेऊ शकते. किंडर जॉय खाऊ तरी काहीतरी. 63 70 आणि 63. सेम तसंच आहे रे. सेम तसंच आहे. बघ ठेव. झाला चालू. तिकडे जा. थांब. ते बटन नंतर दाब. पुढे घे अजून. थोडं पुढे घे ना. अरे थोडं पुढे घे ना बाबा. हा घे मग घे. चल टाक झोल टाक. अरे काय पागल आहे सीएडी. काही 600 कोणीच एवढं वाटणं लावत पण आम्ही 600 रुपयाची 600 रुपये फक्त 4 गेम खेळलो. 4च्या 4 गेले आमच्याकडे. आणि त्या 600 रुपयात असं मला वाटतं की अजून 600 रुपये टाकून KFCचं काहीतरी अजून जास्त खाल्लं असतं. ठीक आहे. असं खायला काहीतरी एक एन्जॉयमेंट नवी म्हणून आम्ही केली. टाइमपास. पण 4च गेम खेळले आम्ही. 4 1 2 3 तीनच गेम खेळलो आणि 600 रुपये लास्ट लगेच. किंडर जॉय भेटणं होतं ते पण स्नेहाने डोकं लावलं. जाऊ दे चला. लगेच दाबून टाकलं. आपण KFC खायला जाऊया. तिथे वेनसडे मील होता 699ला बघा. 7 पीस स्ट्रीट, 6 पीस हॉट विंग, 2 लेग पीस आणि काय 3 रेग फ्राईज, 3 रेग पेप्सी. पैसे उडवले. आता खातो काहीतरी भाई पोटाला. 600 रुपये आमचे गेले यार. जाऊन दे. आम्ही नाही रडत आता. आपल्याला इथेच बसायला लागेल. इकडे सगळ्यांनी खाऊन वाट लावली आहे काहीच. इथे बसूया. बघू स्नेहा किती रगडते. एवढा मील मागवला आहे मोठा. तो मील आहे 3 लोकांसाठी, 3-4 लोकांसाठी. पण आम्ही दोघांमध्ये खपवणार आहे. बघू. स्नेहाची हाऊस होती गेम खेळायची. स्नेहाला वाटलं खूप गेम खेळू. मला तर वाटलं बाई अर्धा पाऊण तास तरी खेळू. पण बाई 5 मिनटं पण नाही लागली. आम्ही येतो आता 10,000चं नेक्स्ट टाइम कार्ड घेऊन डायरेक्ट. मला बोललाय की मी माझ्या पोरांसाठी 10,000 वाला कार्ड पे करणार. म्हणजे त्याच्यात रिचार्ज करणार 10,000 रुपयाचं. हा तर guys. त्याला पोरं मी पोरांना घेऊन येणार डायरेक्ट 10,000चा रिचार्ज मारणार आणि दर महिन्याला घेऊन येणार. तर आम्हाला पोरं येईपर्यंत आम्हाला हे कार्ड ठेवणार आहे. हेच कशाला बाई नवीन घेईन मी. आणि आता आम्हाला बघू आता हे कार्ड घेतलं तर आहे किती वेळा मला इथे आली आणणार तर नाही एकदा पण. 600 वाले घेऊन फायदा नाही. 5 मिनिटात संपतात ते. हे जबरदस्ती मी बोलली म्हणून हे 600 रुपये इथे वाया घालणार ते पण नसतं मला. कधी असं अरे भाई जीवाला खायचं.
थांब ना. खायला बिला भेटते. त्याला फक्त शर्तींचा नाद आहे. हा, आय एम नॉट आय एम इंटरेस्टेड ऑन शर्यत. त्याला पहिली माझ्या मला शर्यत. मोबाईल वाकडा मी पण माकडा आहे. त्याला माझ्यात जराही इंटरेस्ट नाही. त्याला फक्त आणि फक्त ते बैलगाडा बैल हाच एक मोठा बैल आहे. काहीच मी आज शर्ती सोडून हिच्यासोबत भेटायला आलो हिला. का आलास ते म्हणजे सांग. कालच आलेलो आम्ही. काल काय झालं माहिती आहे का काहीच तिथे नाही असायला बोलू काहीतरी कालचं सीन सांगून आपली मी ट्रेन कसं येऊ मी ते बसले ना. का आलं काहीच काल काय आलं मी सांगतो तुम्हाला. मग स्नेहा पण सांगेल का आलं माहिती आहे का काल. पहिला आपण गेलेलो कुठे ते सांग. मग तेच सांगते. पनूला ना ॲडमिट केलं आहे तिची तब्येत बरोबर नाही म्हणून. तर आम्ही गेलेलो तिला बघायला हॉस्पिटलला. आणि रात्रीचं गेलेलो म्हणजे मी 8 वाजता इकडनं निघालेलो रात्री आणि आम्ही तिकडे पोचलो 10 वाजता. तर पनूला वगैरे बघितलं आणि आम्ही नंतर जेवायला गेलो. साई वगैरे सगळे होते. साई, अप्पू, मी, राज, स्नेहा होतो आणि आर्यन आणि आर्यन आलेला. आर्यन आणि तो होता. तर आर्यन आणि तो होता. आर्यनचा तो आणि होता. काहीच त्या आर्यनची पण आज ॲनिव्हर्सरी आहे. आम्हाला माहित नव्हती. त्याच्या आयटमने टाकली ॲनिव्हर्सरीचा. त्यांनी तिला विचारला तर बोलते हो 4 वाजता आणि आम्हाला किती? मग आलं आम्ही तिकडनं खाऊन बिऊन निघालो. किती वाजता माहिती आहे का 12 वाजता काहीतरी निघालो. आणि चर्नी रोडवरनं आम्ही गाडी पकडली आणि बरोबर 12:50ला उतरलो दादरला. आणि दादरला Game उतरलो over. आणि गेमच ओव्हर बाई. गाडीच नाही, ट्रेनच नाही. ट्रेन संपल्या. डायरेक्ट सकाळची ट्रेन होती. तर एक लास्टची ट्रेन होती 12:13ची. 12:18ची हां 12:18ची ट्रेन होती आणि ती झालेली 45 मिनटं लेट. म्हणून ती ट्रेन आम्हाला भेटली. आमचं पण ती नशीब पण चांगलं. कुठपर्यंत होती? ती पण ठाण्यापर्यंत. आणि ठाण्या ठाणा ट्रेन मग होती. आम्ही ठाण्यापर्यंत आलो कसं तरी. आणि मग ठाण्यावरून आम्ही एका रिक्षावाल्याला विचारलं काका डोंबिवली स्टेशनला जाणार का. ते हो बोलले आणि त्या टायमाला त्यांनी भाडं सांगितलं 700 रुपये. त्यापेक्षा मग आम्ही मस्त ACच्या गाडीतून ओला वगैरे करून आम्ही गेलो 300 रुपये. 300 रुपयात घरी गेलो पण रात्री 3 वाजते पोचायला घरी. लय महागात पडलं. आमची कालपासून चुकी झाली म्हणजे आम्ही बघितलंच नाही आम्ही इंडिकेटर वगैरे. कालपासून नुसता खर्चच. हा ना, 4-5 हजार तर अशीच उडाले असतील फालतू. कालच उडाले 2,000 आणि आज झाले असते. लावून द्या आता काय ॲनिव्हर्सरी होती ना स्नेहाची. म्हणून तुम्हाला बोर वाटतो. गिफ्ट तर काय दिलं नाही. गाईज कडकी लागली. गिफ्ट कसलं देऊ. मला खायला मिळालं. एवढं खायला देतोय बाई. एवढं 600 रुपयाचं कार्ड घालवलं. फालतू खर्च केला. ते पण जबरदस्त. एवढा पिक्चर दाखवला तुला. पिक्चर भारी होता ना पण. पिक्चर मस्त. हां आम्ही पिक्चरची स्टोरी सांगतो. आता त्या पिक्चरची स्टोरी सांग. पहिलं स्टार्टिंग दाखवलं म्हणजे त्या लोकांची फॅमिली वगैरे. आणि त्याच्यात एक पोरगी होती. त्या पोरगी लग्न करायची अजय देवगण. शॉर्टमध्ये सांग रे पागल. सांगा ना मला सांगू दे ना. असू दे ना मग काय नाही. आणि मग त्याच्यात ना त्या पोरीचं त्याच्यासोबत लग्न चालू होतं. आणि तो तिच्यापेक्षा एज खूप मोठा 1972. ठीक आहे. आणि ती 51 इयर्सचा होता. आणि ती मुलगी 25 वर्षाची. आणि त्याचं लग्न ऑलरेडी झालेलं. म्हणजे अजय देवगण. आणि त्याचं लग्न झालेलं होतं. आणि मग नंतर मग त्यांनी तिच्यासाठी डिवोर्स घेतला. त्याला मुलं पण होती 18-20 वर्षाची. मग त्यांनी काय केलं ना मग त्यांनी तो डिवोर्स घेतला आणि तिच्यासोबत राहायला लागला. आणि त्याच्यानंतर मग तिने मुंबईला आली. तिच्या पप्पांना वगैरे सांगायला तिची वगैरे प्रेग्नेंट होती. तिच्या वगैरे सांगितलं की मी सांगते वगैरे त्याच्यामुळे ते सगळं झालं. मग नंतर तिच्या पप्पांना वाटलं की तो थोडा कमी म्हणजे वय कमी असेल. एवढं पण वय नसेल वाटलं. म्हणून त्या लोकांनी बोलले ठीक आहे बोल. गाईज तुम्ही जाऊन पिक्चर बघायला पकवते. आता हात दुखला. शॉर्टमध्ये सांग बोललं हा, तू तिथे सांग. बाईने डायरेक्ट चालू तू सांग. केला. नाही आता नाही. आता जाऊन तुम्ही पिक्चर बघा. पिक्चर भारी होता. पण कोणता होता विसरलो पण. दे दे प्यार दे. दे दे प्यार दे. प्यार दे 2. 1 तर नाही बघितलेला. चला बाय गाईस. बघा कसा आणतो बिचारा. कोपऱ्यात चल कोपऱ्यात. हां जा वेटर. गाईज आम्ही एवढे पागल आहेत ना. दोघंच आलो आहे. मला माहिती आहे तूच पहिला बॉल. दोघंच आलो आणि 3 जणांनी भाई हे केलं. 3 जणांचा माणूस. किती रे तू आर्यन किती ॲनिव्हर्सरी आहे. भाऊ कधी संपतंय.
गाईज हा आमच्यावर खूप जळतो. आम्ही कुठे फिरायला गेलो. गाईज आज पण यायचं होतं बाईला, म्हणून बाईला कॉल केला आम्ही. मला बोलतो की मी येतो, मला मोमोज खायला देशील का, म्हणजे याला यायचं होतं पण याला आम्ही कलटवलं आणि आता आम्ही त्याला ते दाखवायला कॉल केला. भारी लागतात त्या साई मोमोज काय खातोय गाईज. आम्ही दोघंच आलो म्हणून आम्हाला फोटो काढायला कोण नाही म्हणून आम्ही सेल्फी ठेवला आणि टायमर लावला आणि चांगला काढला. तर अमय बोलतो मदत परत दाखवते. अमय बोलतो असे काय करते बालिश. आता काय करणार, कोण हायच ना आमच्यासोबत, कोण आलाच नाही, मग आता आम्ही तसंच काढणार ना. आता अमय बंदोबस्त करतो कॅमेरा. आता आम्ही फायनली इथून मॉलमधून निघालो आणि वाजल्यात 9:10 झाले. तर आता निघू वगैरे आणि ते जे उरलेलं आम्ही ते चिकन वगैरे होतं, म्हणजे आमचं मी तेवढं गेलं नाही, पण आता दीदीला नेतो आहे. दीदी खाते, दीदीला आवडायची. दीदी आणि चिनी दोघं पण त्यांना आवडतं. त्यामुळे त्यांना नेतो, पहिला ते त्यांना देतो, मग नंतर दुकानात जातो, कारण आम्हाला मला परफ्यूम देणार आहे. मग ते परफ्यूम घेऊ गिफ्ट स्नेहाला आणि मग मला स्टेशनला सोडेल. मग आम्ही स्टेशनला गेल्यावर ब्लॉग एंड करू. आता जाऊ थोडं दीदीला वगैरे भेटू आणि मग नंतर तुम्हाला भेटतो. गाईज नेहमीसारखाच ब्लॉग एंड करायचा विसरला आणि स्नेहाला सोडून आलो आहे घरी, म्हणजे स्टेशनला. म्हणजे ती घरीच गेली आता, काल आलेली. तर ब्लॉग एंड करायचा आम्ही विसरलो दोघं. तर मी आता एकटा एंड करतो ब्लॉग कसा वाटला. एकदम छोटा ब्लॉग आहे आणि जास्ती काय एन्जॉय करणं आहे, पण आम्ही दोघंच होतो. मग तरी पण आम्ही गेम वगैरे असंच खेळलो, टाईमपास केला, थोडा खायला गेलेलो, मूवीला गेलेलो. आणि आज आमच्या रिलेशनला झाले 3 वर्ष, म्हणून थोडंसं असंच दोघांनी एकमेकांसोबत टाईम स्पेंड केला. आणि आता तर घरी गेली ती. आणि मागच्या वर्षी आम्ही केक वगैरे कटिंग केलेलं आहे, यावर्षी केक वगैरे काय कटिंग नाही केलं आहे. तर आता ब्लॉग एंड करूया आपण इथेच. आवाज येतो आहे का नाही माहीत नाही, मी रस्त्यावरती आहे. ब्लॉग एंड करूया इथेच आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, कारण की आता नेक्स्ट ब्लॉग वाटतं डायरेक्ट आमचा म्हणजे माझ्या बड्डेचाच येईल. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आपण. तर आतासाठी बाय बाय.